स्वाहा ओम तदजंग्यातिश्रमदेश्वरधर्मं समं नमामि समं मूढकृष्णे नमः स्वाहा। खरं सांगायचं म्हणलं तर आमचे लाईटीचं काम आहे ना आणि एक नंबर काम केले। तो बोर्ड परत बदलावं लागणार नाही असं काम करून दिले आणि बट ओम धनी गर्भासनकांती समाप्रभुरी शक्य फोटोशूट अजून तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे इथे तुम्हाला दाखवतो। 1 मिनिट फक्त बघून घ्या तुम्ही। हे बघा हो हे आहे तांत्रे साहेब। उजेड सोडा सरकार आहे हो उजेड सोडा बंगल्याचे कंस्ट्रक्शन हा दाखवतोय। आत्ताशी मला थोडासा टाइम भेटलेला आहे 5-10 मिनिटं वेळ काढून आम्ही आता रील्स काढायला आलेले। तर या ठिकाणी बघू शकतो तुम्ही सचिन भाऊ आलेला आहे आणि इथं कोण आहे तुम्हाला बघायचं आहे का? अहो तुम्ही स्वतःच बघा या ठिकाणी। नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचुरे यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो आज आहे आपल्या घराची वास्तुशांती आणि पूजा, सत्यनारायण पूजा। तर आता आम्ही सगळे सकाळपासून उठलेलो आहे आणि भरपूर गडबड चालू आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऋतूचं काय काम चालू आहे। हे बघा ऋतू माती चालते। त्यानंतर इथं आदित्य भाऊ बसलाय। कसं काय बसला काय माहिती नाही, भाऊला काम सांगितलं तरी पण इथं बसलाय। ते उचलून घे बाबू उचलून घ्यायचं भाऊ उचलून हाय ना आम्ही डबल काम लावतात ना। या ठिकाणी मम्मी बघा काय चालू आहे, सारवायचं काम चालू आहे मम्मीचं। लवकर सारून घे मग काय पूजा येऊ राहिली काय कराय मम्मीला मिस्त्रीचा बोकणा भरला तोंडात चालू आहे काम। चल लवकर आवरून घे मम्मी आता। या ठिकाणी सगळे अशी पूजा काल मांडून गेलेले आहेत, सगळे मांडून ठेवलेले आहे, आज पूजा होणार आहे। तर या ठिकाणी मम्मीचं काय चालू आहे, सारवायचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही हावनाला। आणि इथं ऋतू बघा आता घरात आली। त्यानंतर तुम्हाला अजून कोणासोबत भेटून देतो। कुठे गेली भूमी पुढे पाठीमागे गेली वाटतं। या ठिकाणी तुम्हाला अजून पूर्ण आम्ही घर दाखवलं नाही, नक्कीच दाखवू। एक पूर्ण घरावरून स्पेशल व्हिडिओ बनवू, त्यात पूर्ण तुम्हाला घर दाखवू, घर कसं झालंय काय झालंय सगळं व्यवस्थित समजून सांगू। आणि काय काय तुम्हाला सगळ्यांना आता विचार पडला असेल हा की वरती पत्रे आहेत आणि खाली फरच्या नाही आहे। तर पत्रे फरच्या आम्ही स्लॅब नंतर टाकणार आहे। आम्ही बजेटनुसार आम्ही काम केलेलं आहे। आता एवढं झालेलं आहे आमचं काम, तरी पण आम्ही एकदम व्यवस्थित केलेलं तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे। हे बघा भरपूर दिवसानंतर व्लॉगमध्ये तुम्हाला घर बघायला भेटते। तुम्ही बघू शकता घराला पूर्ण लाईट मार टाकलेली आहे। थांबा 1 मिनिट मला चप्पल घालू द्या, कारण की लई मुंग्या चावतील लाल मुंग्या चावतील कचा। हे बघा घराला पूर्ण लाईट वाढ केलेली आपण। या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हे पोर्च आपला आदित्य भाऊ पोर्चमध्ये बसलेले पूर्ण अशी लाईट माळ केलेली दिसते तुम्हाला। ओके तर अशा प्रकारे दारापुढं मांडव घातलेलं आहे। अजून तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन, थांबा पूर्ण व्यवस्थित बघा तुम्ही। आता सध्या गाड्या तिकडे लावल्या हे बघू शकता तुम्ही। असं घरापुढं एकदा नेट वगैरे बांधून घेतली आम्ही। त्यानंतर ह्या अशा प्रकारे मांडव घातलेला आहे आणि आता सगळं आवरून घ्यायचं आहे। आता काय विषय झाला, पावसाच्या वातावरणामुळं जरा गडबड वाटत होती, पण आता पावसाचं वातावरण काही नाही आहे। परत पावसाचं वातावरण होईल का नाही ते सांगू शकत नाही। पण आता संदीपला आम्ही परत बाजार आणायला पाठवले। काल बाजार आणला होता पण आता परत बाजार आणायला पाठवलेले संदीपला, कारण की आमचं थोडंसं मग पावसामुळं नुकसान नको व्हायला असं तसं विचार करत होता आम्ही। पण आजचं काय पावसाचं वातावरण आता दिसत नाही, पण नंतर येईल का नाही ते माहिती नाही। चला आता या ठिकाणी तुम्हाला भेटूया परत। आदित्य भाऊ काय बाबाचा ब्लॉग बघतोय काय बाबाला मग नीट झालं बाबा नीट झाले, पण बाबा लय नाटके करते तुम्हाला दाखवतो सांगतो नंतर। तर ह्या ठिकाणी सूरज आलेला आहे। सूरज भाऊ पिल्लांसोबत खेळतोय पिऊ सोबत। काय म्हणतो सूरजने आता काय आनंद दिला माहिती आहे तुम्हाला सांगतो। बेलाचे पानं आणि अजून काय मम्मी तुळशीची पानं ना
मम्मी गेली मिस्त्री लावली ना. या ठिकाणी बघा सूरज आणि पिऊ यासोबत खेळायचं काम चालू आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे राजू मामा. नमस्कार. 5 किलोमीटर पाईप आली. तर मित्रांनो या ठिकाणी बसलेलो आहे पूजाला. बघा ऋतू पण आहे इथं आणि मी पण जाम पुसतो. या ठिकाणी संदीप भाऊ आहे, आदित्य भाऊ आहे, सुनील आहे. हा आंघोळी सगळ्यांचे झालेले आहे. सचिन भाऊ पण आलेला आहे. मोबाईल मध्ये मावत नाही तो, त्याला पणच घेतो मी. त्यानंतर आपली इथं गुरुजी आहेत. या ठिकाणी मस्तपैकी अशी गुरूंनी पूजा मांडलेली आहे. बघू शकता तुम्ही. दाखव संदीप भाऊ एकदा. आणि मम्मी स्वीटीला सापडती. तांदळाचं वर करू. वरच्या साईडला धर आणि वरती पकडायची. आपण ताण सोडतो अशी इकडे धरायची दोन्ही हातात पकड ते घुसवायचं. नाही तू हाताला ऑर्डर कर. गायत्री मंत्र येत असलं तर गायत्री मंत्र म्हण. नसेल तर ओमचा जप केला तरी झालं. ओम म्हणायचं ते घुसवायचं. ओम भूर्भुवस्सुः तस्य तुर्भुवरेण्यं भृगुदेवस्य देवस्य उदयात् अंगद्वाराद्वादृशनेत्यान् सुरक्षांगस्वसमरणपदया अस्मेतस्य भवसे वासनेते अध्यात्मे रामाकडे शुभ्रमादाचैतन्यतरंतरवन्तः ओम शांती शांती हे त्या अगरबत्तीचे मधोमध 2 तुकडे कर. 2 तुकडे करायचे आणि ओम प्रणव म्हणायचं. ओम यज्ञ प्रणव शरदमंडळ अर्धदाय नमः. तिकडे तुकडा ठेव. तिकडे तुकडा ठेव जमिनीवर खाली. झटकून घे. एक थेंब त्या बाजूने ते एक थेंब मागच्या बाजूला एक थेंब तिकडे एक थेंब असं थोडं झटकून घे. नंतर शेवटला आकाशाकडं आणि जमिनीवर एकदा ओम डाव्या त्याच्यात पुढं तुझ्या हातात एक थेंब घे, त्यांच्या हातात एक थेंब दे. एकच आहे जास्त वाटेत ती घेऊन दे. नावात हलवून त्याला स्वतः नावाने आडनाव घ्या. घेऊन दे त्याचं नावाने आडनाव घ्या. विनायक वागचौरे. कश्यपुत्रोत्पन्नाः लोकांनी म्हणायचं मम मम आत्मना आत्मना मम मम जन्म जन्म प्रबुद्ध प्रबुद्ध यावत यावत ज्ञान ज्ञान अज्ञान अज्ञान काम काम अकाम अकाम सकृत 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 कृत कृत कायिक कायिक वाचिक मानसिक मानसिक सांसारिक सांसारिक पृष्ठ पृष्ठ अपृष्ठ अपृष्ठ मुक्त मुक्त अभुक्त अभुक्त पीत पीत अपीत अपीत सकल सकल पातक पातक अतिपातक अतिपातक उपपातक उपपातक संकरणीकरण. चालू आहे गिळायचं काम सगळ्यांचे. केळं खाऊ राहिले केळं. त्याला तर लय भूक लागली त्या साहेबाला. ते संस्कृत आहे ना सचिव भाऊ. आपण जायला लागेल संस्कृत शिकायला आपल्याला पण. आपल्याला हानतीन डायरेक्ट दांडक्या. चला बघा रांगोळी काढली मम्मीने मगाशी. सुने पाणी लागतं का सुनील भाऊ. ही आमची पुढे
ओम मार्गम जगन्नाथ देवंगम धंगम गंगा पुष्पम पवित्रम दैन्या दार्गम परमेश्वरात ओम धर्म महागंध दाबना दार घ्या गद्दान दुर्याम गंगदान दुर्यामी चार वेळा चांगलं पाणी व्हायचं ओम सर्वत्र दास समाहितम सुगंधी जलमांच मानता कर्मा परमेश्वरात गंगा धरती देवा भगवती नर्मदा नर्मदा जाम जाम करुणा महा ओम धर्म महागंध मुक्त दाबना तुरना दाकुल दाबना महा दर्शन दाबना आचरण दुर्यामी गद्दान दुर्यामी हरियम जय द्वायमा हरियम नाम हरियम द्वायमा हरियम द्वायमा त्याचं 5 वेळा पंचमृत व्हायचं चमचा पूर्ण भरून घे आम्ही काहीच नाही करणार ओम गामधे नाम समुद्र उत्पन्नम सर्वस्याम जीवम परमाम हे दुज प्रयत्नान समर्पित ओम ओम दयासया समुद्र भूत समुद्र भंस परदन देते नामृदान ओ नवरजा समुद्र उत्पन्न सर्व संकर आकरकम कुर्ते नामृदान ओम दर घोषम तो मधुर मधुर जेडा दान प्रिया प्रियदाम ओ चक्रवाहन वरदा देवा ओ चक्रवाहन वरदा देवा विद्यान दिगना हो देवा विद्यान दिगना हो देवा कन्ना सलमद सबदा देवा कन्ना सलमद सबदा देवा मधुकर स्वरमणा हो देवा मधुकर स्वरमणा हो देवा कुंडाल दुंदि ब्रह्मण्डि धरेवा तजि भूषण वदना हो देवा तजि भूषण वदना हो देवा पार्वती भूषण गजानन देवा पार्वती भूषण गजानन देवा जय जय गणनाथा हो देवा जय जय गणनाथा हो देवा ओम गुरुवत्मना जगन्नाथदेवाहं त्यानाद्यं सुभयामि देव बाजू ठेवून दे दिवा बनवणार चालू आहे मम्मीचं काम. दिवे बनवायचं काम आहे बा 2 मुली आल्या आपल्या कुवाऱ्या छान पैकी मस्त ओम रजा जगन्नाथ रक्षा रक्षा बकमरा दुमारा दुमा कुमा कुतु धर्मा विजय प्रभु पदम जवदमा जरमाद्या धनदबा गलबा बलस सम महागण ओम ब्रह्मे नम नामे दाभ्याम मरमाइतो माइतो दाभ्याम कुमारे कुमारे दाभ्यामि ओम वैद्य वैद्य दाभ्याम परवारण वार दाभ्याम नंदन दाभ्याम जमंडान जमंड दाभ्यामि ओम गणपति गणपति दाभ्याम दुर्गा दुर्गा दाभ्याम छत्रपाल छत्रपाल दाभ्यामि ओम वाजपति वाजपति दाभ्यामि ओम श्री गौरव गरवाहा वरदे आत्म गाणी समर्पियामि दीदी मागची त्याच्यावरची सुपारी आहे ना तिला आहे ना थोडा हळदी आणि कुंकू वा दादा त्या त्याच्यावरची सुपारी पिशवीतून एक ना गुलाबाचं फुल घे गुलाबाचं फुल तिथे ठेवून दे आणि 2 झेंडूच्या पुढच्या बाजूला ठेव द्या केसरी याच्यावर ओम श्री गौरव दाबडे हळदा कुंकू सुगंध समर्पियामि गुलाबाचं फुल आहे ना त्याच्यावरती हळदी आणि कुंकू वाहिलं ना तिथे पुढचे केसरी रंगाचे 2 बाजू 2 एका एकाच झेंडूचं फुल ठेव पिशवीतून झेंडूचं फुल एक झेंडूचं फुल ठेव फक्त याच्यातून एक दूर वापेल 5 वर्ष 5 वर्ष हे ना नुसते टिंगल्या करतात काही कामाचे नाही सगळे म्हणजे तो काहीच कामाचं नाही. अरे आंघोळी झाल्या आमच्या गावाने आम्ही आंघोळ केल्या तर तुम्ही स्वर्गात होते सगळं का झोपेल होते झोपेल हा त्या माझ्या रूम मध्ये अंडरपॅन्ट करकुटा वाला बघ बघ अजून एक फुल ठेव एक दुबा ठेव ओम मा बाय स्वगतो मासो गायते तोंगा आसो मुआ नेवड नम्मा बसो देवा समत देवा विश्व देव समत देव देवा बाबाचे वासंग देव दाम मूर्त देव मूर्ति देव त्रित स्वात्र कोद्रिया यो सोमा मया वित सोमा सोमया विताबियामि मला पहिला तर किती दिन सुपर आहे ना किती सुपर लागतो दीदी तुझे फुल आणि दुबा ठेव ओम मागणे मूर्तवाना बिरुका गायते गायते गगने बिडन मागणे मूर्तवा है तो दिगंध गत दूरदा बड़ा प्रतिदा यम प्रजत बना जा मूर्त दावंत देश बग अक्षक बावदस कोद्रिया या भूम मया दे देव सोमा भूम भूम विताबियामि भाई किती सुपर आहे ना किती सुपर लागतो तुझे फुल ठेव आणि दुबा ठेव ओम परवदन नवदन दवद वाणन मिळून काम बुद्धवान सब सगळे नमः हरि गच्छाय जने भूम भूम बुद्धा बुद्धा विताबियामि आता किती सुपर लागतो बा एक फुल ठेवू द्या एक दुबा ठेवू ओम प्रदेना करबद्ध प्रदेद्रवे वसवदेवा वाणे नमः आंतरगद्य हात ओ ग्राधपति वाद्वकर मंजन प्रद्वान ओम दो ओम तो ओम नमः ओम नमः ओम तप ओम तप ओम
आता नाचलं घ्यायच्या असे गणपती राष्ट्र घ्यायच्या महाराज गणपती पाणी घे ऐश्वर्य विद्यार्थम पुत्र पौत्र आदि धन धान्य आदि संपत्ति वृद्धि कीर्ति लक्ष्मी लाभ शत्रु पराजय सदभिष्ट सिद्धे आदि व्याधि जरा पीड़ा मृत्यु भय शोक रोग दुःख दारिद्र्य विनाशासन लोके सभायाम राजद्वारे सर्वत्र यशोविजयी साईडला टाकायचं डावा पाहिजे तिथं हाताने म्हटले नाही होऊन करायचं सगळीकडे हो पहिले विचार ना गुरुजी तिला तिला पोरीला हात मध्ये पाठवू तिथं पहिलं कोण पोरी तिथं बघायला उभं राहिला तिथं तू येऊन उभं राह टाक उभा पाय टाक तिथे डाव पाय वाचलं काम लागा तिच्या छत्री आहे मित्रांनो फायनली माझं आवरून झालं आता. काल वहिनी त्यांनी मला घेतलं दोघींनी होता असा मस्त आमचा हिरो बघा चालू आहे त्यांचं आता मस्त की आता आवडलं. पॅन्ट जरा वरती घेतली कारण की पाऊस चालू आहे. पॅन्ट वरती घेतली आतमध्ये जरा आता पूजाचा बघा सचिन बाबा का जसं नवीन नवरीत दिसू राहिले दोघं हो. आयफोन खराब झाला वाटतं माझा.
हा ब्लर ब्लर दिसत मध्ये मध्ये, काय रोग होतो काय माहिती. आयफोन या ठिकाणी हवन चालू झालं. ओम नमः स्वाहा. ओम स्वाहा. ओम ददजंगतुशरं समं नमामि समं स्वाहा. ओम ददजंगतुशरं समं नमामि संजलमामृतौषधं स्वाहा. ओम दनिगर्भकान्तिने समापरापरमं कुमरी शक्य समामृतौषधं स्वाहा. ओम दनिगर्भसंकान्ति समापरमं कुमरी शक्य समामृतौषधं स्वाहा. फोटोशूट चालू झालं. गावची वहिनी अशी नटली. कसं वाटलं माझा ड्रेस? मी अशी नटले पण माझ्या नाकारीने त्रास दिला नटलेली माझ सारखी पडतीये. जाऊ द्या आपण. हे सुने जायचे वेल्डिंग मशीन घेऊन ये, नाकाला वेल्डिंग लावून द्या. ते बघा ह्यो एक बसलो ते. खाऊ नको बरं का ते, टाकायची ती. हा भरोसा नाही पेढा पेढा टाकायचा तो तोंडात. हा तो मी दोन बसले बरं तिथं टाकायला. आलो कपडे घालून. थोडं येत आहे. ओम शिगणाय नमः स्वाहा. ओम बलगणाय नमः स्वाहा. ओम जन्दाय नमः स्वाहा. ओम गणपतये नमः स्वाहा. ओम चूराय नमः स्वाहा. ओम दद्दाय नमः स्वाहा. ओम कृष्णाय नमः स्वाहा. ओम अकशाय नमः स्वाहा. ओम वाघे नमः स्वाहा. ओम कृष्णे नमः स्वाहा. ओम विदिताय नमः स्वाहा. ओम वृक्षाय नमः स्वाहा. ओम यमाय नमः स्वाहा. ओम नवदे नमः स्वाहा. ओम गंधर्वाय नमः स्वाहा. ओम गुरुराजाय नमः स्वाहा. ओम दीर्घाय नमः स्वाहा. ओम मुर्गाय नमः स्वाहा. काय काय हिरोईन काही नाही. कोण आहे पाठीमागं? आम्ही सध्या आता कागद बांधून दिला. मी किती कष्ट घेतले त्याचे. यांचे काय माहितीये कुठं दोघं जण बोंबळ्या मारत काय माहिती. मी फुल पावसात भिजलोय. कपडे चेंज केले मी परत. चल जायचं ना कागद आणायला. हा तर मित्रांनो आता पूजा वगैरे आवरलेली आहे, म्हणजे आवरून भरपूर वेळ झालाय. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हे आपले कोकाटे सर आलेले आहेत. डॉक्टर. हा डॉक्टर दाताची. त्यानंतर आमचे एकदम जुने पण शेट आणि नवीन पण शेट बया दादा. लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आमचे सागर दादा. हे सागर दादा इथं. सागर दादा काय म्हणता तुम्ही? काय नाही. भरपूर दिवसांत भेट झाली तुमची आली. गुलकंदल्या असते तुम्ही. त्यानंतर या वहिनीत आमच्या. आणि माझ्यात एक व्हिडिओ आहे तुम्हाला मी दाखवीन. तेव्हा भैरव तिथं कामाला होते माझे मुलं. एवढे हापचड्डे आहे त्यांच्या. संदीपच्या डोक्यामध्ये आहे का नाही तो बादली घातलेल्या संदीप. हे सगळे व्हिडिओ आहे माझ्याकडे. म्हणजे तेव्हाचे ते आपले भैयादादा आहे. म्हणजे मला हे सांगायचं होतं. बरोबर की नाही? भरपूर वर्षापासून आपले भैयादादा अजून पण आहे. कधी पण कामावर जाऊ शकतो. ते जास्त लाजतात. युट्यूब चॅनल मध्ये येत नाही. त्यांच्याकडे कॅमेरा फिरू शकते तुम्ही लगेच. फक्त असंच नाही का. भावली बघा भावली. हे बघा भावली हाय कर. हाय हाय कर. बाय असं कर ना फक्त. बाय बाय बाय. आठवण आहे ना मम्मी एवढी होते. नाही बाय करत. चला तर मित्रांनो अशा प्रकारे आता भेटूया परत
या ठिकाणी मग मी फोटो बिटो घ्यायचा काय घेतला ना फोटो माझ्या पशीच अजून gift. ठीक आहे चला भेटू परत. हे मम्मीच्या लहानपणाच्या मैत्रिणी बर का ह्या आले आले माझ्या सगळ्या लहानपणाच्या मैत्रिणी आल्या. का हो कसं वाटतं येऊन? तुम्ही काय म्हणताय? मस्त का? इथं जनता आली पण बाकी सगळे का आप्पा लय शांत शांत बघा तुम्ही लय बोलके माणसं बोलत जा जरा. आपल्याला इकडेच घ्यायचे हा का जवळ जवळ बसतो. काय म्हणते दाजी? काही नाही निवांत. निवांत मस्त झालं. लाइटिंग बिटिंग पण मस्त झाली तुमची. आमचं खरं सांगायचं म्हणलं तर आमचे लाईटीचं काम आहे ना दाजींनी केलेलं आणि एक नंबर काम केले. तो बोर्ड परत बदलावा लागणार नाही असं काम करून दिले. आणि बटन असं दाबलं ना आवाज सुद्धा येणार नाही. एकदम एकदम बाहेर गेलो तर हळूच लाईट बंद करून आतमध्ये येऊ शकतो ना. ही आमची ताई. एकदम मस्त वाटलं म्हणजे कुठे आहे तो? काम करतोय असं कधीच वाटलं नाही यार. कधीच नाही. 3-4 दिवस झाले खरंच ना. वाटूनच नाही दिलं काम करतोय म्हणून. एकदम मस्त काम झालं दाजी. खरंच खूप खूप धन्यवाद. असंच लक्ष राहू आमचं. एकदम फ्रेंडली दाजी झालेले आहेत. हा माहिती ना बोल्या माहिती ना तुम्हाला बोल्याची दाजी ते आमची दाजी. आमची सख्य दाजी नाही पण सख्यासारखे कोणतरी आला तेच फोन आला मला. तवानीच तर इटा होत्या आता विटावरती मस्त हे आले कपडे आले कपडे आले कपडे. आणि खूप दिवसानंतर आमची भेट झाली माहिती कधी आपल्या संदीपच्या का कोणाला तरी बर्थडे होता ना. हा बर्थडेला आलते अॅनिव्हर्सरी कशाला तो होते तेव्हा बर्थडेला भेट झाली होती. त्याच्यावर आता भेट झालेली आपल्या नाही का. आणि आपला हा छोटा बाबू झोपलेला आहे. नाही हा सकाळीच आहे. कोण याचं ध्यान नाही व्हिडिओ चालू लोक टेन्शन घेऊ याला बघा आदित्यला बघा. बंद होऊन जाईल ते. थांबा आदित्यला बघा. तर मित्रांनो भरपूर वेळ झाला आमचा ब्लॉग चालू आहे पण तुम्हाला आम्ही दाखवून दिलं नाही कोण येईल. या ठिकाणी मी तुम्हाला आता दाखवतोय. आता शिक मला थोडासा टाइम भेटलेला आहे 5-10 मिनिटं वेळ काढून आम्ही आता रील्स काढायला आलेले. तर या ठिकाणी बघू शकतो मी सचिन भाऊ आलेला आहे. आणि इथं कोण आहे तुम्हाला बघायचं आहे का? अहो तुम्ही स्वतःच बघा. या ठिकाणी रीताताई आलेले आहे. एकदम मस्त राखून. आणि मला खूप इच्छा होती प्रबळ इच्छा होती मला 1-1.5 वर्षापासून की मला माझ्या फॅमिलीला भेटायचं होतं. कारण ह्या फॅमिलीचं मी नाव खूप ऐकलंय आणि ऐकण्यापेक्षा मी नाव खूप काढते. कारण अशी फॅमिली प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाला भेटावी ही माझी अपेक्षा आहे. सो मला खूप भारी वाटलं ह्यांच्याकडे येऊन. असं वाटत नाहीये की मी पाहुणे आली आहे किंवा पहिल्यांदा आले असं तर अजिबात वाटत नाहीये. फर्स्ट टाइम आलेले आहेत पण रीताताई. आणि रीताताई खरंच तुम्हाला कसं वाटलंय? नाही मला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलंय. मला असं वाटतच नाही का की आपण पहिल्यांदा आलोय आपण पाहुणे आलोय पाहुण्यासारखं नाही बिनधास्त राहायचं एकदम मस्त. मग आता या ठिकाणी आम्ही एक रील शूट करतोय. या ठिकाणी सचिन भाऊ आता अजूनपर्यंत कधी काढली नाही भाऊनी रील्स. असं नाही बोलणार नाही भाऊ. रील्स काढत आलेले आता भाऊ आपली रील्स काढणार आहे. चला तर भेटूया परत. तर या ठिकाणी गाईज रीताताई सोबत कोण कोण येईल तुम्हाला दाखवतो. अरे सचिन भाऊ जरा शांत बसणार लय बडबड करतो तू. हा हे बघा या ठिकाणी भाऊ आलेले आहेत. नमस्कार मित्र समाधान भाऊ आलो खरंच भारी वाटलं. खरंच व्हिडिओ मध्ये यांची फॅमिली आहे तसं खरंच रिअल मध्ये पण आहे. आणि हा अनुभव खरं तर यांच्याकडे आल्यानंतर पूर्ण गावाकडलं वातावरण आहे खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि सोशल मीडियावरती म्हणतात ना दिसतं तसं नसतं पण यांचं जसं दिसतं तसंच आहे. त्यामुळे जे आहे सोशल मीडियावरती ते रिअल मध्ये आम्हाला बघायला मिळालं. खरंच धन्यवाद. खरंच खूप खूप धन्यवाद दादा. खूप भारी वाटलं तुम्हाला पण भेटून. असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या आणि आमचं पण असंच प्रेम तुमच्यावरती कायम राहणार आहे. नक्की तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपले भाऊ पण येले. भाऊंचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. पीएमटी बस ड्रायव्हर पुण्यामधले ना. पुण्यात पण आहे का पीएमटी? पुण्यातच पीएमटी नाही इकडं पण आहे पीएमटी. मला वाटलं इथले पीएमटी काय. तर एकदम मस्त वाटले भाऊला पण भेटून. भाऊ काय म्हणता?
एकदम निवांत. एकदम निवांत. लास्ट त्यांचं लाजू काजू सोडून टाकू आपण या ठिकाणी. नंतर हे भाऊ पण एकदम मस्त. या भावाचं पण लग्न आहे आता थोड्या दिवसात. कोणत्या भाऊ? आवश्य मानकरी होणार आहे. आवचे मानकरी. दिवाळीला होणार आहे. बरोबर. मग 7च्या आत घरात 7च्या आत घरात. आता पण आणि एक रिअलिटी सांगतो. आता पण त्याला जर फोन नाही उचलला हा. तर ते काय काय सोसावं लागतं ते त्यालाच माहिती. तुझं लग्न झालं तुला बी माहिती. आता तुम्ही ठरवलं पूर्णच घ्यायची. त्यानंतर मित्रांनो या भाऊला पण भेटून खरंच खूप भारी वाटलेलं. आणि हा कोण आहे तुम्हाला मी सांगतो. स्पेशल ओळख करून देतो. रीता ताईचा पडद्यामागचा खरा हिरो. रीता ताईंचे सगळे व्हिडिओ एडिट हा करतो. आणि हे जी एडिटिंग आहे ना टॉप क्वालिटीची आहे. त्यामुळे कोणाचं काय काम जरी असेल, लग्नाची पत्रिका असतील किंवा काय असतील तर भावाला आमच्या कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच भाऊ लवकर दिसाल तुम्ही. तर त्यानंतर तुम्हाला तर आपला मयूर माहिती आहे. या ठिकाणी मयूर भाऊ पण आहे. आणि हे बघा सुनील भाऊनी तुम्हाला सांगतो सकाळपासून लय धावपळ चालू हो. सुनील भाऊची पण लय. आज तुम्हाला सांगतो एक पोर आहे इथं, त्याला दाखवून मी पण थांबा जरा सांगतो मी त्याच्यावर नंतर. पण सुनील भाऊनी तुम्हाला सांगतो मंडप आहे ना, मंडप टाकला होता आम्ही पण. मंडपावरती कागद नव्हता टाकला. का टाकला नव्हता? कारण की पावसाचं वातावरण नव्हतं. पण अचानक मध्ये पाऊस आला आणि भरपूर मंडप भिजला. मग नंतर सुनील भाऊनी कागद आणला आणि भाऊनी मंडपावरती कागद टाकला आणि एकदम व्यवस्थित आता कार्यक्रम चालू आहे. अजून पण चालू आहे. मी आताही थोडस पुढे आलेलो आहे. रीता ताई आलं त्याच्यानंतर. आणि बघा थांब रे भाऊ तुझं सांगतो मी. थांब पाहुणं इकडे फिर रे भाऊ. हे बघा हा दाद्या तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही. अजूनपर्यंत जास्त व्हिडिओ दिसला नाही हा. पण तुम्हाला सांगतो हा दाद्या जरा येड्यागत करून राहिलाय. आज आहे ना भाऊ मला म्हटला होता याला भाऊला पूजा सांगून 8 दिवस झालेले. पण भाऊ काय करतो जाऊ द्या काही नाही. भाऊच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून काय बोललो नाही आपण. आणि बोलायचं पण नाही. आता भाऊची बहीण आपली बहिणी एकच. एकदम व्यवस्थित लग्न पार झालं ना एकदम टाकाटक. मग अशा प्रकारे आता आपण आहे ना पुढे कंटिन्यू करू व्लॉग. चला तर मित्रांनो आता आपल्यापाशी आलेला आहे साईराज. तुम्ही बघू शकता. भाऊचे ब्लॉग बघत असाल तुम्ही. भाऊ खरंच खूप भारी वाटलं आपल्यापाशी आलेत तुम्ही. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही कृष्ण आहेत आणि इथं गाडेकर काका, कृष्णाचे पप्पा, साईचे पप्पा. आणि त्यानंतर हे आपले काका आहेत. इथं असतात शेजारी राहिला. जेवण करा एकदम व्यवस्थित करा साहेब. त्यानंतर मॅडम एकदम व्यवस्थित. काका मावशी एकदम मस्त जेवण झालं ना एकदम व्यवस्थित एकदम मस्त. चला तर अशा प्रकारे आपला लिली भाऊ पण आलेला या ठिकाणी बघू शकता. लिली भाई हात तर मिला यार. हो एकदम मस्त. मामा एकदम टाकाटक एकदम टाकाटक. हे बघा सचिन भाऊ 1 मिनिट आलेली भाई. त्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून कोण आलेलं आहे बघू शकता तुम्ही. नील भाऊ नमस्कार. सुनील भाऊ तुम्ही सकाळपासून येते सारखं मध्ये येऊ नका नाही तर डायरेक्ट तुमच्या लांब केले जातील. कोण ओळखलं तुम्ही भाऊ परत मिळवा. तुझा हातातले कडक आहे एकदम ओके मध्ये. अशा प्रकारे एकदम मयूर बसलेला. आत्ताच भाऊनी खरंच खूप चालू आहे सकाळपासून गडबड भाऊची पण. त्यानंतर इथं राजू मामा आहे. भाऊ अजून तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे इथं. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट फक्त बघून घ्या तुम्ही. हे बघा हो हे आहे तांत्रे साहेब. उजेड सोडा सरकार आहे हो. उजेड सोडा हा कॉलम आंत्रे साहेब. त्यानंतर हे मंडलिक साहेब आपले ऋषी भाऊ इंजिनियर, बाबा आणि समीर भाऊ आणि ते दादा. सगळ्यांचं एकदम टाकाटक जेवण चाललेले. डिस्टर्ब नको करायला. जेवण करू द्या. या ठिकाणी बघा आदित्य भाऊ सोबतचे सगळे दोस्त कंपनी कामावरची इथं आलेली आहे. बघू शकता भाऊचं जेवण चालू आहे. भाऊ डायरेक्ट लाजले काजले हसले एकदम खुश. त्यानंतर भाऊ पण एकदम व्यवस्थित ना जेवण करा पोटभर काय लाजू नका आणि बिंदास मागा दादा. ठीक आहे भाऊ काय विषय नाही ना. एकदम व्यवस्थित ना. पूजा बिजा एकदम ओके झाली ना. काही नाराज विरत नाही ना भाऊ. दादा तुम्ही एकदम ओके. चला तर एकदम व्यवस्थित भेट घालून दिली तुम्हाला. भेटू परत. तर या ठिकाणी आता आम्ही सगळेजण बसलेलो आहे जेवायला. आता आम्हाला मुहूर्त आलाय जेवायचा. तुम्हाला सांगतो पायाला निस्ती वाम येऊ राहिली. आता मी काय सांगतो तुम्हाला. हे बघा इथे तार आहे. तारीवरती पाय ठेवलाय. भाऊनी सांगितलं राहुल भाऊनी की जरा वाम जाईल करून. या ठिकाणी बघा राजू मामा आहे, अतुल मामा आहे, संदीप आहे, आदित्य आहे, काय म्हणतात सचिन आहे, सागर आहे, सुनील आहे. त्यानंतर आपला दादा आहे. आता हे अंकल आहे. आता आम्ही सगळे जेवण करतो अंकल एकदम टाकाटक मध्ये. या ठिकाणी आता सगळ्यांचं जेवण चालणार आहे. भेटूया परत.